इयत्ता चौथी मराठी कविता. आनंदी आनंदगडे. बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे. ऐका, म्हणा, वाचा. आनंदी आनंदगडे, इकडे तिकडे चोहीकडे, वरती खाली मोद भरे, वायू संगे मोद भरे. नभात भरला दिशात फिरला, जगात उरला मोद विहरतो चोहीकडे. सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदी ही हसते आहे, खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे. मेघ रंगले चित्त दंगले, गान स्फुरले इकडे तिकडे चोहीकडे. वाहती निर्झर मंद गती, डोलती लतिका वृक्षतती, पक्षी मनोहर कुजतीरे, कोणाला गातात बरे. कमल विकसले भ्रमर गुंगले, डोलत वदले इकडे तिकडे चोहीकडे. स्वार्थाच्या बाजारात किती पामरे रडतात, त्यांना मोद कसा मिळतो, सोडूनी स्वार्था तो जातो. द्वेष संपला मत्सर गेला, आता उरला इकडे तिकडे चोहीकडे. नवीन शब्द शिकूया. मोद आनंद, कौमुदी चांदणे, भ्रमर भुंगा, मेघ ढग, कुजन पक्ष्यांचा मधुर आवाज, संध्या संध्याकाळ, वायू वारा, निर्झर झरा, पामर शुल्लक, लतिका वेल, मनोहर रमणीय, चित्त मन. बालकवी कवीची ओळख. मराठी साहित्यातील निसर्गप्रेमी कवी म्हणून बालकवी ओळखले जातात. त्यांचे खरे नाव त्र्यंबक बापूजी ठोंबरे असे होते. त्यांचा जन्म इसवी सन 1890 मध्ये झाला. लहान वयातच त्यांनी कविता लेखनाला सुरुवात केली. 1907 साली जळगाव येथे भरलेल्या कविसंमेलनात त्यांना बालकवी म्हणून गौरवण्यात आले. त्यांच्या कवितांमध्ये फुले, पक्षी, झाडे, वारा, पाऊस यांचे सुंदर चित्रण आढळते. फुलराणी आणि आनंदी आनंदगडे ह्या त्यांच्या विशेष प्रसिद्ध कविता आहेत. कवितेचा आशय समजावून घेऊ. सूर्यकिरण व संध्या. सोनेरी सूर्यकिरण आणि हसणारी संध्याकाळ. निसर्ग आनंदाने गाणे गातो. निर्झर व लतिका. झरे मंद गतीने वाहतात, वेली व झाडे डोलतात, सगळीकडे आनंद पसरतो. पक्षी व भ्रमर. पक्षी मधुर कूजन करतात, भुंगे कमळावर गुंततात, निसर्ग आनंदात डोलतो. स्वार्थ सोडा, आनंद मिळवा. द्वेष व मत्सर सोडल्यावरच खरा आनंद मिळतो, हा कवितेचा मुख्य संदेश आहे. क्रियापद म्हणजे काय? क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद होय. उदाहरण: देणे, बसणे, खेळणे, पळणे, हसणे. उदाहरणे: सलील आंबा खातो, मुले डोंगर चढली, पावसात मोर नाचतात. वाक्यातील अधोरेखित शब्द खातो, चढली, नाचतात हे क्रिया दाखवतात. असे शब्द म्हणजेच क्रियापदे. आ ओची धमाल. अर्थांची कमाल. फक्त काना किंवा मात्रा बदलल्याने शब्दांचा अर्थ पूर्णपणे बदलतो. का को. कापरा थरथरणारा, कोपरा कोनाडा. आ ओ. कळी फुलाचे दल, केळी एक फळ. थर थोर. फक्त ओ जोडल्याने नवीन शब्द तयार होतो. लक्षात ठेवा, घाईघाईत लिहिताना स्वरचिन्हे विसरू नका, अर्थ बदलतो. दीर्घ स्वर. मी, ती, तू, ही. नियम लक्षात ठेवा. एकाक्षरी शब्दातील इकार किंवा उकार दीर्घ उच्चारले जातात, म्हणून ते दीर्घ लिहावेत. अपवाद नि. मी, ती, तू, पी, ही, जी, धू, बी. आपण काय शिकलो? कविता आनंदी आनंदगडे. बालकवींची निसर्गप्रेमी कविता. सगळीकडे आनंद पसरतो हा संदेश. नवीन शब्द: मोद, वायू, कौमुदी, निर्झर, भ्रमर असे नवीन शब्द शिकलो. क्रियापद वाक्यांचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द
म्हणजे क्रियापद. आ, ओची धमाल. काना मात्रेच्या फरकाने शब्दांचे अर्थ बदलतात. दीर्घ स्वर लक्षात ठेवा.